आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक. जो राजा आपल्या सत्यवचनाचं पालन व्हावं म्हणून आपल्या पुत्राचं बलिदान करू शकतो, अशा सत्यव्रती आदर्श राजाबद्दल त्याच्या प्रजेला अभिमान वाटला पाहिजे. आपले पिता जाण्यापूर्वी ही आज्ञा देऊन गेलेत की एक पुत्र वनात राहील आणि दुसरा राजा बनेल. त्यांच्या ह्या आज्ञेचं पालन करणंच आपला सगळ्यांचा धर्म आहे. ठीक आहे, जर हाच धर्म असेल तर मी 14 वर्ष वनात राहतो, पण तुम्ही अयोध्येला परत जा. धर्म म्हणजे व्यापार नसतो भरत, जिथे वस्तूंची अदलाबदल होते. धर्म अगदी कठोर आणि व्यक्तिगत असतो. जर प्रत्येकाने आपलं कर्तव्य दुसऱ्याच्या खांद्यावर लादलं तर या सृष्टीत अनाचार पसरेल. तू राजा असून असा अनाचारी विचार करतोस? कारण मी असं समजतो की जे लोक कोणी साधू महात्म्याकडे त्यांच्या तपोबलाने प्राप्त केलेल्या शक्तीने आपली दुःख मिटवण्यासाठी किंवा महात्म्याकडे सुख आणि संपत्ती मागण्यासाठी जातात, ते त्या निर्लज्ज चोराप्रमाणे असतात जो दुसऱ्याच्या कमाईवर डोळा ठेवून असतो. जर तो स्वाभिमानी पुरुष असेल तर त्याने आपल्या परिश्रमाने कमाई केली पाहिजे. भगवन, आपण तर सरळ स्वभावाचे आहात. बालकाच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. आणि त्याशिवाय त्यानं तर आपला काही अपराध नाही केला. आपला अपराधी मी आहे. माझ्याच हातून हे धनुष्य भंग पावलं. जर दंड द्यायचाच असेल तर मला द्या. मला आपला दास समजा आणि वाटलं तर मजवर कृपा करा वा क्रोध करा, नाहीतर माझे प्राण घ्या. ज्या प्रकारानं आपला क्रोध शांत होऊ शकेल तो उपाय करायला मी तयार आहे. तूही काही कमी धूर्त नाहीस. भगवान शंकराचं धनुष्य तोडून आता मलाच ज्ञान शिकवतोयस. तिकडे तुझा छोटा भ्राता तुझ्या संमतीने मला भडकवीत आहे, मला क्रोधित करून माझं बळ क्षीण करीत आहे. आणि इकडे तू आम्हाला हात जोडून असा अनुनय विनय करतोयस. परंतु हे छळकपट आणखी नाही चालू शकणार. तू समजतोयस की स्वतःला राम म्हणवण्याने तू परशुरामाचाही सामना करू शकशील. चल उचल शस्त्र आणि माझ्या बरोबर युद्ध कर. मी तुला निशस्त्र नाही मारणार. विरोचित मृत्यूचा अवसर देईन. आणि युद्ध नाही केलंस तर भ्रात्या समवेत तुला आत्ताच मारून टाकेन. प्रभू, जर रणामध्ये आम्हाला कोणी ललकारलं तर क्षत्रिय धर्माच्या अनुसार आम्ही त्याच्याशी अवश्य लढू. मग तो स्वयं काळही का असेना. परंतु आम्हा रघुवंशीयांचा हाही धर्म आहे की आम्ही गौ, ब्राह्मण आणि स्त्रीवर हात नाही चालवत. ब्राह्मण आमच्यासाठी सदा पूजनीय आहे आणि त्यांची सेवा करणं आमचा परमधर्म आहे. मग प्रभू आणि सेवक यांच्यात युद्ध कसं होऊ शकतं? आपली आणि आमची बरोबरी कशी होऊ शकते? भगवन, माझं तर छोटंसं नाव आहे राम, पण आपलं परशु समवेत परशुराम. आपण आपल्या रामाला अजूनही नाही ओळखलं. परंतु मी तर आपलं प्रभुत्व जाणतो. आपल्याकडून हारण्यातही माझी जीत आहे. विप्र वंशीवर अस्त्र टाकता हारलो तरी ती मजला जीत वाटते. रघुपतीचे उघडे द्वार परशोधर मतीचे. राम हे धनुष्य
हे धनुष्य विष्णूने माझे पितामह महर्षी यांच्या जवळ अमूल्य ठेवीच्या रूपात ठेवले होते. जर विष्णूंच्या या धनुष्यावर तू बाणांचं संधान करू शकलास तर माझा संदेह निघून जाईल. मी तुला ओळखू शकेन. राम रमापती करी धनु घेती चढविती चाप संदेह मिटवीती चढविती चाप संदेह मिटवीती. भृगुनंदन, आपण जाणता की एक दिव्य वैष्णव बाण कधी रिक्त नाही जात. परंतु एक तर आपण ब्राह्मण आहात आणि दुसरं गुरु विश्वामित्रांच्या बहिणीचे पौत्र. म्हणून मी हा अमोघ बाण आपल्यावर नाही चालवू शकत. आता आपणच सांगा की मी कुणाला नष्ट करू. आपल्यापाशी मनाच्या गतीने सर्वत्र येण्या जाण्याची जी शक्ती आहे तिला, की आपण आपल्या तपोबलाने जे पुण्यलोक अर्जित केले आहेत त्याला नष्ट करू. हे रघुनंदन, माझ्या आवागमनाच्या शक्तीचा नाश नको करूस. कारण मी जेव्हा माझे गुरु कश्यप यांना ही सारी पृथ्वी दान केली होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आता तू माझ्या राज्यात नाही राहू शकत. तेव्हापासून मी कधीही पृथ्वीवर रात्री विश्राम नाही करी. मला रात्री महेंद्र पर्वतावर जाण्याकरता त्या शक्तीची परम आवश्यकता आहे. परंतु आपण या मोघ बाणाने आमच्या पुण्यलोकाचा नाश करून टाका. ज्याबरोबर नाश होईल आमची कीर्ती, आमचा अहंकार आणि अहंकार जडित आमचा क्रोध. राम, यास पूर्व दिशेस सोड. जय रघुनंदन, तुझा विजय हो. जनका, तुझ्या कित्येक जन्माच्या पुण्याईने श्रीराम तुझ्या धामात आले आहेत आणि रामाचा हा संयोग स्वयं ब्रह्माने भगवान शिवाच्या आशीर्वादानेच निश्चित केला आहे. धूमधाम करून हा विवाह कर, त्यातच तुझं कल्याण आहे. भैया, मी जे ऐकतोय ते खरं आहे? कैकेयीच्या सांगण्यावरून महाराजांनी आपल्याकडून राज्य काढून घेतलं? लक्ष्मण, माता कैकेयीला कैकेयी म्हणण्यास कधीपासून शिकलायस तू? आपण म्हणा तिला माता. मी त्या कुळ घातिणीला माता नाही म्हणणार आणि मी हा अन्यायही कधी होऊ नाही देणार. भैया, माझं हे धनुष्य केवळ शोभेची गोष्ट नाहीये. मी या धनुष्याने महाराजांच्या चतुर्गणी सेनेचा एकटा सामना करू शकतो. लक्ष्मण, महाराजांना काय वाटलं? राम फार विनयशील आहे. तो चुपचाप सगळं काही सहन करेल. त्यांनाही माहित नाही की रामाच्या नावावर प्राण देण्यास तयार असलेले लोक गप्प नाही राहणार. सगळी प्रजा विरोध करेल आणि मग प्रजेची काय आवश्यकता आहे? त्यांचा हा दास लक्ष्मण एकटाच महाराज आणि त्यांच्या पूर्ण सेनेसाठी पुरेसा आहे. आणि भरतही आला तर त्यालाही आईच्या दुधाची आठवण करून देईल. शांत रहा लक्ष्मण, वेड्यासारखं बोलू नकोस. आपण मध्ये नका पडू भैया.
अन्याय सहन करणं क्षत्रिय धर्माच्या विरुद्ध आहे. शत्रूने वार करावा आणि क्षत्रियाने त्याला उत्तर देऊ नये हा त्याच्या वीरतेचा धिक्कार आहे. जे राजसिंहासन प्रजेसमोर घोषणा करून आपल्याला देण्यात आला आहे त्या राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार कुणालाही नाही, स्वतः महाराजांनाही नाही. भैया, आपला हा लक्ष्मण जर मृत नाही झाला तर त्या सिंहासनावर महाराणी सीतेबरोबर आपण विराजमान व्हाल. महाराज दशरथ आणि त्यांचे लाडके भरत दोघेही आपल्या दरबारात हात बांधून उभे राहतील. वाह वाह, काय सुंदर चित्र आहे. पिता हात बांधून समोर उभा आहे आणि पुत्र आपल्या पत्नी सोबत आसनावर बसून त्यांना आज्ञा देत आहे. आकाशातून उतरून देवही येतील हे दृश्य पाहण्यासाठी की अयोध्येत मानव सभ्यतेने किती प्रगती केली आहे. परंतु जेव्हा पिताच आपल्या आचरणातून घसरतात, आपल्या धर्मात्मा पुत्राला एका स्त्रीच्या समोर. बस झालं लक्ष्मण, बस. जर तुझे विचार इतके नीच असतील तर मला भाऊ म्हणणं सोडून दे आणि आजच्या नंतर मला तुझं तोंडही दाखवू नकोस. भैया, हे आपण काय म्हणताय? मी आपल्याशिवाय कसा जिवंत राहू? भैया, आपण माझे परमेश्वर आहात. आपल्यावर कोणी अन्याय केला, आपल्यावर कोणी अत्याचार करण्याचं बोललं तर मी कसा गप्प राहू? हे तुला कोणी सांगितलं की माझ्यावर काही अन्याय होतोय किंवा माझ्यावर कोणी अत्याचार करतोय? या गोष्टी ज्या तू बोललास, अत्याचार तर हा आहे जो तू आपल्या मोठ्या भावावर करतो आहेस, आपल्या पिताश्रींवर करतो आहेस. पिताश्रींवर? हो, पिताश्रींवर. तू त्यांची पीडा जाणतोयस? ठाऊक आहे त्यांची समस्या काय आहे? तुला कळतंय त्यांच्यासारखा धीरवीर पुरुष आता कोणत्या धर्मसंकटात आहे? जो स्त्री मोहात फसेल त्याची अशीच दशा होईल. त्यांचं संकट स्त्री मोह नाही आहे, त्यांचं संकट आहे धर्म. हो, धर्म. आज एका सत्यवादी राजाचा धर्म एका पित्याच्या धर्माशी झुंजतो आहे. त्यानं सत्याचं पालन करावं की पित्याचा धर्म पाळावा, हीच समस्या त्यांच्या दुःखाचं कारण आहे. एका राजानं कुणाला वचन दिलं की जे मागशील ते देईन, आणि मागणाऱ्यानं असं वचन मागितलं आहे की ज्यामुळे राजाला आपल्या सर्वात प्रिय पुत्राचं बलिदान द्यावं लागत आहे. जर त्यानं वचन तोडलं तर फक्त तो आपलं सुकर्मच नष्ट करत नाही, तर संपूर्ण कुळाच्या कीर्तीला कलंक लावतो तो. आणि जर त्यानं वचन पाळलं तर तो पुत्र ज्याच्याशिवाय तो जिवंत राहू शकत नाही, त्याला वनात काट्या धोंड्यांमध्ये तो ढकलून देतो 14 वर्षांसाठी. लक्ष्मण, तुला त्यांची पीडा का समजत नाही? त्यांची अवस्था आज त्या जखमी वाघासारखी आहे जो एका शिकाऱ्याच्या जाळ्यात फसला आहे. आणि अशा असहाय्य वाघावर बाण मारून तू आपली वीरता दाखवू इच्छितोयस? अरे धिक्कार आहे अशा वीरतेवर. अशा धर्मात्मा पित्याच्या बद्दल असा विचार करूनही तू पाप केलं आहेस, ज्याचं प्रायश्चित्त आपण सर्वांनी केलं पाहिजे. आपण सर्वांनी केलं पाहिजे. जर त्यांना त्यांच्या धर्माची चिंता नसती तर आज ते इतके दुःखी नसते. आज मी त्यांना जेव्हा इतका असहाय्य अवस्थेत पाहिलं तेव्हा मला स्वतःचीच शरम वाटली की माझ्यामुळे माझा वीर, महान आणि धर्मात्मा पिता इतका दुःखी आहे. मी माझं कर्तव्य निश्चित करण्यात एका क्षणाचाही विलंब केला नाही, कारण पुत्राच्या नात्यानं माझं एकच कर्तव्य आहे की मी तेच काम करावं ज्यात त्यांचं सत्य, त्यांचा धर्म, त्यांच्या प्रतिज्ञेची क्षती होऊ नये, तर त्यांची कीर्ती वाढावी, त्यांचं यश मलिन होऊ नये. लक्ष्मण, आपल्यासारखे पिता एखाद्याला मोठ्या भाग्यानंच मिळतात, पण जर एखाद्याचा पिता जरी दुराचारी असेल, जरी जगानं त्याला त्यागलं असेल, तरी पुत्राचा धर्म आहे की त्यानं आपल्या पित्याला देवाप्रमाणे पूजावं. कारण पिता मनुष्याचा प्राणदाता असतो.
लक्ष्मण, जो पित्याची भक्ती करत नाही, देवताच कशाला, स्वतः परमेश्वरही त्याच्या पूजेचा स्वीकार करत नाही. भैया मग काय माता कैकईचा अन्याय चुपचाप सहन करायचा? मी माता कैकेयीला दोषी ठरवत नाही. भैया हो लक्ष्मण, बालपणापासून आजपर्यंत माता कैकेयीनं आपल्यावर किती प्रेम केलं आहे, किती लाड केले आहेत, ते विसरलास? त्या तर निश्चल प्रेमाची अशी पवित्र नदी आहेत, जिच्यात सदैव प्रेमाच्या लाटा उठायच्या. अशा निश्चल पवित्र प्रेमाची नदी एका दिवसात कशी सुकली हेच मला कळत नाहीये. जगात अशा खूप अनाकलनीय गोष्टी असतात ज्या माणसाला समजत नाहीत. अचानक एके दिवशी भूकंप येतो, जो मनुष्याच्या जीवनाला उलटसुलट करून टाकतो. अशा वेळेस मग इतरांना का दोष द्यायचा? त्याला आपलं दैव समजून, आपलं प्रारब्ध समजून ते मान्य केलं पाहिजे. आज जे होत आहे ते आधीच ठरलेलं आहे. ते विधी लिखित आहे, ज्यामुळे माता कैकेयी सारख्या थोर आणि पुण्यवान स्त्रीला अशी बुद्धी झाली आहे. जर हे विधी लिखित आहे तर मला याच्याही समोर हरायचं नाही. वीरांच्या पुरुषार्थाची परीक्षा अशाच आपत्ती काळात होत असते. आपत्ती काळात फक्त वीरतेचीच परीक्षा होत नसते, मनुष्याच्या धर्माचीही परीक्षा होते. लक्ष्मण, वीरता फक्त शस्त्र उचलण्यालाच म्हणत नाहीत. कधी कधी शस्त्र न उचलणं परमवीरतेचं लक्षण असू शकतं. ठेव हे धनुष्य, आणि हे मी गेल्यावर राजा भरताच्या सेवेसाठी वापर. काय? आपण गेल्यानंतर? याचा काय अर्थ आहे? जर आपण वनात जाणार असाल तर मलाही जावं लागेल. नाही लक्ष्मण, नाही. वनवास तर मला दिला आहे, तुला नाही. मला म्हणजे भैया, लक्ष्मणला आपण केव्हापासून वेगळे मानू लागलात? आपणच म्हणाला होता जिथे राम आहेत तिथे लक्ष्मण. आपणच म्हणाला होता लक्ष्मण माझा दुसरा अंतरात्मा आहे. जे भोग राम भोगेल तेच लक्ष्मण भोगेल. लक्ष्मण, भरत शत्रुघ्नही इथं नाहीयेत. गुरु, माता पिता, सगळे सोयरे आणि परिवार, या सर्वांना कोण आधार देईल? भैया, माझे तर गुरु, माता, पिता, सख्खे सोयरे केवळ आपणच आहात. माझा धर्म, कर्म, गती, सद्गती सगळं काही आपल्यातच विलीन आहे. आपल्यापासून वेगळी तर मी स्वतःची कल्पना केलीच नाही. क्रोधाच्या आवेशात येऊन जर मी काही अनुचित बोललो असेल तर मला क्षमा करा भैया. इतका क्रूर दंड देऊ नका. माझा त्याग करू नका. मला आपल्यापासून दूर नका करू भैया. मला आपल्यापासून दूर नका करू. नाही रामा, नाही, नाही. तुझ्याशिवाय अयोध्या वृक्ष होऊन जाईल. हो. तू आमचा राजा आहेस राम. हो राम, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. हो. आम्ही विद्रोह करू. 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 कोणाविरुद्ध विद्रोह कराल आपण? एका अन्यायी राजाच्या विरुद्ध. आपल्या राजाविरुद्ध विद्रोह करण्याच्या गोष्टीचा विचार करतानाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जो राजा आपल्या सत्यवचनाचं पालन व्हावं म्हणून आपल्या पुत्राचं बलिदान करू शकतो, अशा सत्यव्रती आदर्श राजाबद्दल त्याच्या प्रजेला अभिमान वाटला पाहिजे. तुमच्या राजानं आजपर्यंत तुम्हाला पुत्रासारखं वागवलं आहे. आज तुमचं कर्तव्य नाही की त्याचा पित्याप्रमाणे आदर करावा? आज ते मनानं दुःखी आहेत. तेव्हा यावेळी तुम्ही सर्वांनी त्यांचा पुत्र होऊन त्यांचं सांत्वन केलं पाहिजे. त्यांच्या विरुद्ध विद्रोहाच्या गोष्टी करूच नाहीत. त्यांना माझ्याबद्दल वाटतं, त्यांनी एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी की माझे हितचिंतक तेच आहेत जे या क्षणी असं काम करतील ज्यानं माझ्या पित्याला सुख मिळेल. आता तुम्ही प्रसन्न चित्तानं मला निरोप द्यावा, आणि मी गेल्यानंतर
राजा भरताला राज्यकारभार सांभाळण्यात सहयोग द्यावा, हीच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. आणि भरताला अनुरोध करा की त्याच्या दृष्टीत जे स्थान माता कैकईचं आहे तेच स्थान माता सुमित्रा आणि माता कौसल्येला द्यावं. समस्त अयोध्यावासियांना आणि गुरुजनांना माझ्याकडून, सीतेकडून आणि लक्ष्मणाकडून चरणवंदना पोहोचवा. बरं आहे आर्य, वनवास संपल्यावर आता पुन्हा भेटूया. नाही नाही रघुवर, इतके निर्दयी नका हो. जितक्या सरळ आणि सहज भावाने आपण हे बोललात ते निभावणं किती कठीण आहे. रिकाम्या रथाने जाऊ यापेक्षा मी गंगेच्या काठावर रथाबरोबर अग्निप्रवेश करेन. हे आर्य, बिकट आणि गंभीर परिस्थितीत आपल्या विचारांनी समस्येवर तोडगा काढणारा महामंत्री अयोध्येच्या राजपरिवारात झालेल्या थोड्याशा गडबडीमुळं इतका अधीर, इतका चंचल होतोय. हा विवेक कितपत उचित आहे आर्य? आपण कृपा करून अयोध्येला परत जावं आणि एका चतुर आणि बुद्धिमान मंत्र्याप्रमाणे तसंच वागावं, ज्यानं पिताश्रींना शांतता लाभेल आणि माता कैकईला सुख आणि संतोष. माता कैकईच्या सुख समाधानाची चिंता करण्याची कोणालाही आवश्यकता नाही भैया. आपल्या सुख आणि स्वार्थावर झडप कशी घालायची ते त्या व्यवस्थित जाणतात. आर्य सुमंत्र, त्यांना सांगावं आपल्या लाडक्या भरताला राज्याची गादी दिल्यावर राजमातेचे सुख भोगा. लक्ष्मण, पुन्हा असं बोललास? क्षमा करा भैया. आर्य, लक्ष्मणाच्या या बोलाबद्दल तिथं कुणालाही सांगू नका. तुम्हाला शपथ आहे माझी. महाराजांनी विशेष रूपाने आग्रह केला होता की जरी राम आणि लक्ष्मण नाही आले तरी देवी सीतेला अवश्य परत आणा. त्याने असंही म्हटलं होतं की सीतेने 2-4 दिवसात वनातील कष्ट पाहिल्यावर अयोध्येत परत यावं, आमच्यासाठी यावं. महाराजांनी हेही सांगितलं होतं की राम गेल्यावर मला आणि कौशल्यला कोणाचाही आधार नाही. राम, जर मला आपण जायला सांगत आहात मग जानकीला तरी बरोबर पाठवा. अवश्य. जानकी गेली तर आम्हालाही प्रसन्नता वाटेल. आर्य, होय सीते, इथं येऊन तू वनाची छटा तर बघितलीच आहेस. आता तू घरी परत गेलीस तर सासू सासरे समस्त प्रियजनांची चिंता दूर होईल. त्यांची सेवा करू शकलीस तर आम्हाला प्रसन्नता वाटेल. आर्य सुमंतांबरोबर घरी परत जा देवी. स्वामी, मी तर केवळ तुमची छाया आहे. माझे स्वतःचे काही अस्तित्व नाहीये. जर तुम्ही तुमच्यापासून तुमची छाया वेगळी करू शकता तर मलाही वेगळं करून पाठवून द्या. वैदेही, स्त्री तर माता, पत्नी, सून, मुलगी खूप नात्यात विभागलेली आहे. तिने तर सारी नाती निभावली पाहिजेत. आर्य, तुम्हीही माझ्या पित्यांप्रमाणे पूज्य आहात. आपल्याला उत्तर देत आहे म्हणून क्षमा करा. स्त्रीच्या सर्व नात्यांचा, सर्व संबंधांचा एकच आधारस्तंभ आहे, तिचे स्वामी. हीच शिकवण मला माझ्या आईने दिली आहे. हीच शिकवण पूज्य सासूबाईंनी देऊन मला माझ्या पतींबरोबर पाठवलंय की दुःखातही त्याच प्रकारे पतीला साथ दे जशी सुखात दिली आहे. आर्य सुमंत, तुम्हाला सीतेला बरोबर घेऊन जाण्याच्या विचाराचाही त्याग करावा लागेल. आता तुम्ही रथ घेऊन प्रस्थान ठेवावं. होय आर्य सुमंत, जोपर्यंत आपण रथ घेऊन जाणार नाही देवी कैकई याच शंकेने बेचैन असतील की आम्ही सफर करून अयोध्येत परत तर नाही येणार. आर्य सुमंत, तुम्हाला बघून माता कैकईंचा विश्वास बसेल की राम वनात गेला आहे. अन्यथा पिताश्रींबद्दल पक्षपाती असण्याचा संशय घेत राहतील. आता आणखी विलंब नका करू. शीघ्र अयोध्येला परत जा. जशी प्रभूंची इच्छा. नियती बलवान आहे. सरकार, 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 गंगा पार करण्यासाठी नावेचा प्रबंध झालाय. चलावं, यावं सरकार. ठीक आहे. बरं तात. नाही लक्ष्मण, आता या विलासिनतेची आवश्यकताच नाही. इथून आम्ही अनवाणीत जाणार.
काय सरकार? वनातील दगडांशी तुमची अजून ओळख नाहीये प्रभू. जागोजागी दगड, धोंडे, रस्तो रस्ती, झाड, झुडप, काटे, हे कोमल चरण कसं सहन करणार? त्याची काळजी करू नकोस मित्रा. लहानपणीच आम्हाला गुरुदेवांनी याकरता तयार करून ठेवलं होतं. गुरुदेव त्रिकालदर्शी आहेत. त्यांना माहित होतं की काय होणार आहे. माहिती होतं, मग ते थांबवू शकले नाही का? कोणीही थांबू शकत नाही मित्रा. कर्माची गती फार वेगळी आहे. स्वतः भगवान पण यात बांधले गेलेत. चला निघूया. प्रणाम आर्य. जशी प्रभूची इच्छा. आपण बलवान आहात. बरंय रघुराई, वनातले काटे तुमच्यासाठी फुलं बनू देत. तुमच्या कीर्तीचा सूर्य कधीही न अस्त पावो. चला. परम पूज्य गुरुदेव, दादा, समस्त ऋषीगण, अयोध्येच्या राज्याचे माननीय मंत्रीगण आणि प्रजाजन, मी तुम्हा सगळ्यांसमोर ह्या सभेत उभा राहून घोषणा करतो की अयोध्येच्या ज्या राज्याचे खरे उत्तराधिकारी श्रीराम आहेत, तिथे माझ्या मातेने मोठ्या कुटिलनीतीने माझे पिताश्री महाराज दशरथांना त्यांनी देऊ केलेल्या वचनात फसवून ते राज्य मला मिळवून दिलं. पण अशा अधर्माच्या रस्त्याने चालणं मी कायम अनुचित मानतो. कारण राज्याचा अधिकार सदैव ज्येष्ठ पुत्राचाच असतो. आमच्या कुळाची नीती आणि विधान पण हेच आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध वागणं अधर्मच ठरेल. मला हेही माहिती आहे की माझ्यासारख्या पापी माणसाच्या तोंडून धर्म आणि अधर्माच्या गोष्टी ऐकून संपूर्ण संसार उपहास करेल. पण मला एकच आशा आहे, श्रीरामासारखा दाता हे बघणार नाही की मागणारा पात्र आहे की अपात्र. म्हणूनच माझे अवगुण न बघता माझी ही प्रार्थना स्वीकार करा. आपल्या कुळधर्मानुसार अयोध्येचं राज्य सिंहासन ग्रहण करून मला आणि माझ्या कलंकित मातेला आपल्या पापांचं प्रायश्चित्त करायला मदत करा. तात, तू तुझ्या मनात उगीच कटुता आणतोयस. मी भगवान शंकरांना साक्षी ठेवून सांगतो की तिन्ही काळ आणि तिन्ही लोकात तुझ्यासारखा धर्मात्मा पुरुष झाला नाही आणि होणार नाही. तुझ्यावर कुटिलतेचा आरोप लावणं महापाप आहे. भरत, तुझ्यासारख्या महात्म्याचं नामस्मरण करून पाप, प्रपंच आणि सगळं अमंगल संपून जातं. माता कैकेयीलाही तेच मूर्ख दोष देतील ज्यांना खरं ज्ञान प्राप्त झालं नाही. भरत, माझ्या भावा, या भावनांच्या पलीकडे फक्त एवढाच विचार कर की आपल्या महान पित्याने माता कैकेयीला दिलेल्या ज्या वचनासाठी ना केवळ माझाच त्याग केला, पण या त्यागाच्या दुःखात आपल्या प्राणांचाही त्याग केला. अशा सत्यवादी पित्याच्या वचनाचं आपण पालन करायचं की त्यांच्या मृत्यूच्या पश्चात त्यांच्या वचनाचा अनादर करून त्यांना खोटं पाडायचं? सांग भरत, यावेळी आपल्या चौघांचं काय कर्तव्य आहे? रामा, माझी योग्यता नाही, पण आज सगळ्यांसमोर मी तुझी क्षमा मागते. मला क्षमा कर राम. स्वर्गीय महाराजांनी मला वर दिला होता.
ते माझ्याशी वचनबद्ध होते. मी आज सगळ्या गुरुजनांसमोर स्वर्गीय महाराजांकडून घेतलेली ती सगळी वचनं मागे घेते आणि तुम्हा सगळ्यांना त्या वचनातून मुक्त करते. त्यासाठी खूप उशीर झाला माते. आपल्याला वचन द्यायचा किंवा परत घ्यायचा अधिकार केवळ पिताश्रींना होता. मी तर फक्त एवढंच जाणतो की पिताश्री स्वर्गवासी झाल्यावर त्यांच्या वचनांचं पालन करणं हा एका पुत्रासाठी जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. मला विश्वास आहे की त्यांच्या शेवटच्या क्षणीही त्यांना या गोष्टीचा गर्व असेल की त्यांच्या पुत्राने त्यांच्या वचनाचा मान राखला. त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचा तो गर्व नष्ट होऊ द्यायचा? भरत, आपले पिता जाण्यापूर्वी ही आज्ञा देऊन गेलेत की एक पुत्र वनात राहील आणि दुसरा राजा बनेल. त्यांच्या ह्या आज्ञेचं पालन करणंच आपला सगळ्यांचा धर्म आहे. ठीक आहे, जर हाच धर्म असेल तर मी 14 वर्ष वनात राहतो, पण तुम्ही अयोध्येला परत जा. धर्म म्हणजे व्यापार नसतो भरत, जिथे वस्तूंची अदलाबदल होते. धर्म अगदी कठोर आणि व्यक्तिगत असतो. जर प्रत्येकाने आपलं कर्तव्य दुसऱ्याच्या खांद्यावर लादलं तर या सृष्टीत अनाचार पसरेल. तू राजा असून असा अनाचारी विचार करतोस तर त्याचा प्रभाव प्रजेतल्या साधारण मनुष्यावर काय होईल? ही गोष्ट बोलताना तू उचित अनुचित याचा विचार नाही केलास माझ्या भावा. दादा, दादा, यावेळी मला उचित अनुचित काही सुचत नाहीये. बस, मला एकाच गोष्टीचा भरवसा आहे की माझ्या भावाचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की लहानपणी सुद्धा जेव्हा मी खेळात हरत होतो तेव्हाही ते माझ्यासाठी खोटं बोलून सुद्धा मला जिंकवत होते. आजही तेच प्रेम आठवून मी आपल्या प्रेमळ भावाला हे सांगायचं साहस करतो आहे की आजही तुम्ही उचित अनुचिताचा विचार सोडून मला जिंकवून द्याल. दादा, दादा, मी तुमचा तोच लहानगा भरत आहे. दादा, तुझ्यासाठी तर मी आजही खोटं बोलायचं पाप करू शकतो, कारण त्यात पापाची शिक्षा फक्त मलाच भोगावी लागेल. पण तू मला असं कार्य करायला सांगतोयस ज्यामुळे आपल्या पिताश्रींचं वचन खोटं पडेल. पुत्र तर त्याला म्हणतात माझ्या भावा, जो आपल्या सत्कर्माचं फळ आपल्या पित्याला समर्पित करून परलोकात त्यांचा उद्धार करेल, असा नाही जो आपल्या पित्याच्या सत्कर्मांना कमी लेखून त्यांचं मस्तक लाजेने खाली घालेल. मग ठीक आहे दादा, तुम्ही तुमचं कर्तव्य करा, मी माझा धर्म पाळतो. मी पण ह्या पर्णकुटी समोर कुशा अंथरून अन्न पाणी ग्रहण न करता तोपर्यंत बसून राहीन जोपर्यंत हा निर्णय होत नाही की श्रीरामाला भरत प्रिय आहे की नाही. नाही तर ह्याच चरणांशी प्राण देऊन टाकेल. नाही, नाही भरत, नाही. मला अशा धर्मसंकटात नको टाकूस. मला तुझं हे दुःख सहन नाही होणार. गुरुदेव, गुरुदेव, रक्षण करा गुरुदेव. मी पण अत्यंत विचित्र अवस्थेत आहे राम. असं वाटतंय भरत आपल्या प्रेमाच्या गंगेत सगळं बुडवून टाकेल. धर्म, ज्ञान, विवेक काहीच उरणार नाही. लक्ष्मणा, हाच शरभंग ऋषींचा आश्रम आहे. दादा, ते बघा काय आहे ते. देवलोकातून कोणी देवता शरभंग ऋषींना भेटायला आले.
प्रणाम महर्षी. शुभ आगमनासाठी धन्यवाद देवराज इंद्र. महात्मन, आम्ही सदा करता आपल्याला आमच्या लोकात घेऊन जायला आलोय. सदेह जाणं मोठी गोष्ट नाही, परंतु आम्हाला आत्ता इच्छा नाही. जेव्हा आमची इच्छा होईल तेव्हा आम्ही स्वतः तिथे जाऊ. का मुनिराज? ही प्रतिष्ठा तर कोणा भाग्यवंताला मिळते. परंतु यामुळे प्रकृतीच्या नियमांचं उल्लंघन होतं. देवराज, मानवी देहात कुठल्या जीवाचं दुसऱ्या लोकात जाणं प्रकृतीच्या विरुद्ध आहे. तरीही आपल्या तपस्येच्या द्वारे कोणीही प्रकृतीवर विजय प्राप्त करेल, तरीही त्याने आकारणही आपल्या तपोबलाचं प्रदर्शन करायला नको. त्यामुळे त्याच्यात गर्व उत्पन्न होतो. त्यामुळे त्या लोकात त्याचं शीघ्र पतन होतं. म्हणूनच आम्ही स्वतःच्या इच्छेनं या देहाचा त्याग करू. त्याचीही वेळ आली आहे मुनिश्रेष्ठ. मला जाणीव आहे, पण यावेळी आमच्या आश्रमात एका विशेष अतिथीचं पदार्पण झालंय. त्याचा स्वागत सत्कार केल्याशिवाय जाणं आमच्यासाठी उचित नाही होणार. जशी आपली इच्छा. आयुष्यमान भव. सौभाग्यवती भव. कल्याण भव. आलास राम. तुझं स्वागत असो. महर्षी यात्रींनी तुला सत्य सांगितलं होतं. आम्ही तुझी प्रतीक्षा करत होतो. या धर्तीवरची आमची वेळ संपली आहे. म्हणून देव राजेंद्र आम्हाला सदेह आपल्या लोकात घेऊन जायला आले होते. मी आपला वार्तालाप ऐकला आहे मुनीश्वर. देवतांचा राजा इंद्राच्या निमंत्रणाला ठोकर मारून तुम्ही हे सिद्ध केलं आहे की जेव्हा मानव पूर्ण कर्मयोगी आणि स्वार्थरहित होतो तेव्हा त्याचं स्थान देवतांपेक्षाही श्रेष्ठ ठरतं. मानव जर आपला धर्म आणि मानवी कर्तव्य पूर्ण करेल तर त्याला देवतांच्या मागे फिरण्याची काहीच आवश्यकता नाही राहत. देवता स्वतः त्याच्या मागे पुढे हात बांधून फिरत राहतील. स्वार्थापासून मुक्त कोणी आहे का राघवेंद्र? माझाही स्वार्थ होता. मी दिव्य दृष्टीने बघत होतो. महर्षी यात्रींना भेटून तू आमच्याजवळ येतोयस. तुझ्या दर्शनाच्या लालसेपुढे आम्ही इंद्राच्या निमंत्रणाला तुच्छ मानलं. आज तुझं दर्शन मिळाल्याने आमचं कित्येक जन्माचं पुण्य सफल झालं पुरुषोत्तम. भगवान, आपण माझ्या पित्यासमान पूज्य आहात आणि प्रत्येक पिता आपल्या पुत्राच्या स्नेहात असाच भावुक होत असतो. हे राम, ज्याप्रमाणे एखाद्या सद्गृहस्थाच्या द्वारी कोणी साधू आला तर त्याला काही दान देणं हे सद्गृहस्थाचा धर्म असतो, त्याचप्रमाणे एखाद्या साधूच्या द्वारी जर कोणी सद्गृहस्थ आला तर त्याला आशीर्वाद, आत्मज्ञानाचं शिक्षण देणं साधूचा धर्म असतो. किंबहुना तू तर स्वतः ज्ञानाचं भंडार आहेस राम. आम्ही तुला काय शिक्षण देणार? आपल्या तपोबलाने आम्ही काही दिव्य लोकांची सिद्धी प्राप्त केली आहे. आज देहत्यागाने पूर्ण आपली ती सारी सिद्धी आम्ही तुला प्रदान करू इच्छितो. त्याचा स्वीकार कर राम.
महामुनी, या तुमच्या अनुग्रहाचा मी सदैव ऋणी असेन. पण माझ्या दृष्टीने आपण दिलेल्या या दिव्य सिद्धी ग्रहण करणे उचित ठरणार नाही. असं का म्हणतोयस राम? कारण मी असं समजतो की जे लोक कोणी साधू महात्म्याकडे त्यांच्या तपोबलाने प्राप्त केलेल्या शक्तीने आपली दुःख मिटवण्यासाठी किंवा महात्म्याकडे सुख आणि संपत्ती मागण्यासाठी जातात, ते त्या निर्लज्ज चोराप्रमाणे असतात, जो दुसऱ्याच्या कमाईवर डोळा ठेवून असतो. जर तो स्वाभिमानी पुरुष असेल तर त्याने आपल्या परिश्रमाने कमाई केली पाहिजे. मला केवळ हा आशीर्वाद द्या की आपल्याप्रमाणे मी सुद्धा आपल्या कर्माच्या जोरावर ती शक्ती, ते ज्ञान, तो निस्वार्थी भाव प्राप्त करेन, जो मानवाला देवांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो. मला माझ्याच कर्माच्या बळावर ते सारं प्राप्त करू द्या. अतिसुंदर. तू तुझ्या मर्यादेला शोभेल असंच बोललास राम. तू आपल्या मानवी जीवनात आपल्या कर्मानी आणि पराक्रमाने मानवी इतिहासात मर्यादेचा आदर्श प्रस्थापित करशील, हाच माझा आशीर्वाद आहे. राम, माझा अंतिम प्रणाम स्वीकार कर आणि मला अनंत पथावर जाण्याची आज्ञा दे. हे काय झालं दादा? मुनिवर शरभंग आपल्या योग अग्नीमध्ये आपलं पार्थिव शरीर आणि समस्त संस्कारांना भस्म करून एका अविनाशी पथावर गेले आहेत. ओम. घे सीते, घे लक्ष्मणा, बस. खा सीते. दादा, हा लक्ष्मणा, वनात आपल्याला फिरता फिरता 10 वर्ष लोटली. इतक्या वर्षात आपण कितीतरी संत महात्म्यांना भेटलो. त्या सगळ्यांची तर नावही लक्षात नाहीत. लक्ष्मणा, फक्त नावांची सूची लक्षात ठेवून काय फायदा? नाव तर फक्त बाह्य ओळखीसाठी असतं. त्यांच्या आंतरिक गुणांनाच लक्षात ठेवलं पाहिजे. हे सिद्ध पुरुष जे बाह्य जगापासून दूर या दुर्गम स्थानामध्ये बसून साधना करत आहेत, हे जे नगर आणि वस्त्यांमध्ये आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत नाहीत, ते फार दुर्लभ लोक आहेत. यांच्या तर केवळ दर्शनानेच लाभ होतो. केवळ दर्शनाने काय लाभ होतो? सीते, ज्याप्रमाणे उन्हात फक्त बसल्याने सूर्याची उष्णता आपल्या शरीरात प्रवेश करते, त्याप्रमाणे त्यांच्या निकट बसल्याने त्यांचं आत्मज्ञान, त्यांच्या शक्ती, त्यांच्या भावनांचा सूक्ष्म प्रकाश आपल्या सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो. ते काही न बोलताच खूप काही देतात.
तपोवनाच्या ज्या भागात आता आपण प्रवेश करत आहोत तिथे एकापेक्षा एक महान ऋषी असतील. जर त्यांच्या सत्संगाचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर आपल्या मनाची आणि बुद्धीची खिडक्या दारं उघडून त्यांच्या चरणांशी बसायला हवं. जर त्यांच्याकडे जाऊन विनम्रतेने एका भिक्षुकाप्रमाणे मनाची झोळी पसरून चुपचाप बसलात तर आपल्या साधनेद्वारे प्राप्त केलेल्या ज्ञानाची अनमोल रत्न ते तुझ्या जोळीत सहजपणे घालत राहतील. लक्ष्मणा, जीवनात असे क्षण फार भाग्याने मिळतात. अन्यथा अशा महान विभूतींचं दर्शन फार दुर्लभ आहे. हनुमानाकडून आपल्या समस्येचा वृत्तांत ऐकला आहे. आम्ही महाराज सुग्रीवांच्या वतीनं आपल्याला पूर्ण विश्वास देतो की महाराज आपल्या विश्वसनीय वानरांच्या मदतीनं आपली पत्नी पूज्य सीतादेवींचा शोध नक्कीच करतील, ज्यामुळे आपण त्यांना त्या राक्षसाच्या तावडीतून मुक्त करू शकाल. आपलं हे मंगल कार्य सिद्ध झालं की आम्ही अशी अपेक्षा करू की महाराज सुग्रीवांचे मोठे भाऊ बालीनी त्यांचं राज्य व त्यांची पत्नी दोन्ही हिसकावून घेतलं आहे. आपण ते परत आणण्यात त्यांची मदत कराल. यामुळे तुम्हा दोघांमध्ये एक राजनैतिक युती पण होऊ शकेल. क्षमा करा रिक्षाराज, मी अशा प्रकारे महाराज सुग्रीवांची कोणतीही मदत नाही करू शकत. असं तर एखादा क्षुद्र व्यापारीच करू शकतो की प्रथम आपण मला मदत करा आणि नंतर मी आपल्याला मदत करीन. हे उचित नाहीये. तसंच दुसरी आपण राजनैतिक युतीची गोष्ट केली आहे, पण राजनीतीचा पाया तर केवळ स्वार्थावर उभा असतो आणि माझ्या स्वभावात स्वार्थाला कुठेही स्थान नाही. क्षमा करा नाथ, आम्ही अल्पबुद्धी योनीचे जीव आहोत. आमच्या शब्दांकडे लक्ष न देता फक्त आमच्या भावनांचा विचार करा. आमची भावना पवित्र आहे. आम्हाला ते नातं सांगा ज्यामुळे आम्ही वानर आणि वृक्ष योनीचे समस्त प्राणी आपल्यासारख्या महामानवाबरोबर संबंध प्रस्थापित करू शकू. ते एकच नातं आहे रिक्षराज, जे योनी, जाती, लोक, धर्म आणि सर्व उच्च नीचता ओलांडून एका प्राण्याचं दुसऱ्या प्राण्याशी अतूट नातं स्थापित करू शकतं. आणि ते नातं आहे मित्रत्वाचं नातं. महाराज, मी आपल्याशी ते नातं जोडू इच्छितो ज्याच्यात काही अट नसेल, काही देवाणघेवाण नसेल, काही मोजमाप नसेल, जे स्वार्थापासून दूर असेल आणि ज्यामध्ये फक्त एका गोष्टीची देवाणघेवाण असेल, ते म्हणजे प्रेम. युती तर फक्त एका राजाची दुसऱ्या राजाशीच होऊ शकते, पण मैत्री तर एका राजाची एका रंकाशीही होऊ शकते. म्हणूनच हे सुग्रीव, मी तुझ्या पुढे मित्रत्वाचा प्रस्ताव ठेवत आहे. आपण धन्य आहात राम. मैत्री एक पवित्र गोष्ट आहे. मित्र हे नाही पाहत की समोरचा शक्तिशाली आहे की नाही, त्याच्याकडे धन अथवा पत आहे की नाही. मित्र तोच असतो जो मित्रासाठी न बोलताच आपले प्राण सुद्धा ओवाळून टाकतो. महाराज सुग्रीव, आज आपल्याला आपल्या चिंतेचा सागर पार करण्यासाठी रामाची मैत्रीरूपी नौका मिळाली आहे. श्रीरामांनी आज न मागता मैत्री प्रदान करून जसं एका मृत शरीराला जीवदान दिलं आहे. प्रभू, हनुमान सत्य कथन करत आहे. आपण धर्माविषयी चांगलेच ज्ञानी आहात आणि सगळ्यावर दया करणारे आहात. वायुपुत्र हनुमानानं माझ्याकडे आपल्या यथार्थ गुणांचं वर्णन केलं आहे. आपण श्रेष्ठ मानव जातीचे आहात आणि मी वानर जातीचा आहे.
तरी सुद्धा आपण जर माझ्याशी मैत्री करू इच्छिता तर माझे हात अशा प्रकारे हातात घ्या जसे पिता आपल्या पुत्राचे हात पकडून त्याला सांभाळतो. माझे हात आपल्या हातात घ्या ना स्वामी. कपिराज, आजपासून आम्ही आपले झालो. हे प्रभू, उठावं. कपिराज, आपण तर आमचे मित्र आहात.